शो टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी आत्ता जरा आपल्यातला दुरावा ज्यांनी मिटवलेला आहे, कारे दुरावामधले जय आणि आदिती यांना भेटणार आहे. बरं, ऑफिसमध्ये बोलता येत नाही ना, त्यांच्या बॉस फार कडक आहेत आणि तिथे त्यांच्याशी बोलायचं म्हणजे फारच नियम आणि शिस्त या सगळ्या गोष्टी. इथं दोघं एक गप्पा मारतात. त्यांना इथेच गाठून आपण त्यांच्याशी जरा बोलूयात. पहिली तर तुम्हा दोघांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हां, आणि या वर्षाची सुरुवातच खरं तर छान होते. कारे दुरावा खरं या वर्षात असं म्हणता म्हणता तुमच्या आणि आमच्यातला दुरावाच मिटला या गोष्टीमुळे. त्यामुळे त्याबद्दलही तुम्हाला खूप खूप थँक्यू. पण जाणून घ्यायचं आहे जय आणि आदितीकडनं, काय घडणार आहे या वर्षात, कसं आहे हे वर्ष? सुरुवात तर मी ॲक्च्युली नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. फक्त जय आणि आदितीकडूनच नाही तर KRD कारेदुरावाच्या अख्ख्या फॅमिलीकडून, अख्ख्या फॅमिलीजकडून म्हणायला लागेल. आमच्याकडे 4 फॅमिलीज आहेत. एक आमची देव टूर्स आहे, आमची खानोलकर फॅमिली आहे, दाभोळकर फॅमिली आहे, केतकर फॅमिली आहे. सो 4 फॅमिलीज आहेत. त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा. 2014 हॅज बीन व्हेरी काइंड टू ऑल ऑफ अस. 2014 ऑगस्टपासून आम्ही कारेदुरावा घेऊन आलो आणि एक चढता ग्राफ आम्हाला बघायला मिळाला आहे प्रेक्षकांच्या प्रेमामुळे. आणि आय थिंक 2015मध्ये ही जी जबाबदारी तुम्ही आमच्यावर टाकली आहेत, आम्हाला एवढं प्रेम देऊन आणि एक नंबर 1 नंबर 2चा शो बनवून, ती जबाबदारी आम्ही अजून जास्त निष्ठेने निभावायचा प्रयत्न करू. आणि ऐक, सर्वात महत्वाचं, बोल. कुणीही कितीही ठरवलं ना तुला पहिलं विश करायचं, तरी सुद्धा जसं दरवर्षी तू मला पहिलं विश करत आलायस ना, तसंच या वर्षी सुद्धा मलाच पहिलं विश करायचं. प्रॉमिस? प्रॉमिस. पाणी भरू? तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं खूप कमी स्पॅनमध्ये, आणि जबाबदारी खरंच खूप वाढवली आमची. कुठेतरी एक थोडंसं प्रेशर पण आहे की सरतं वर्ष खूप छान गेलं, आता नवीन वर्ष कसं असणार आहे याची उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे. सो आय एम शुअर तुम्ही ह्या वर्षीसुद्धा आम्हाला तेवढंच प्रेम द्याल जेवढी मालिका सुरू झाल्यानंतर दिलं. असं झालं आहे की तुम्ही आमच्या कुटुंबातले सदस्य वाटायला लागलात. हा खरं तर हा विजय या मालिकेचा असं आपण म्हणायला हवं. जेव्हा तुम्ही बाहेर जाता, तू पुण्यातला आहेस, तू ज्यावेळेस जातेस घरी, काय रिॲक्शन्स असतात सगळ्या लोकांच्या? मी म्हणेन की तुमच्या घरातले वाटतो असं म्हणण्यापेक्षा प्रेक्षकांनी आम्हाला त्यांच्या घरातलं करून घेतलं आहे असं मी म्हणेन. खूप छान रिॲक्शन्स येतात लोकांच्या. जेव्हा लोक भेटतात तेव्हा आमची जी इथे घालमेल होत असते ती घालमेल आम्हाला त्यांच्याकडून जाणवते. मग बऱ्याचदा असं होतं की ते स्वतः म्हणतात की बापरे, अरविंद काका आले की आम्हाला भीती वाटते की कदाचित पटकन बोलून गेले तर तुमचं काय होईल किंवा मग तुम्ही कसं हँडल कराल. तर त्यांना पण कुठेतरी एक ती धाकधूक लागलेली असते. त्याच्यावरून कळतं की ते किती जवळ आलेत आमच्या. आम्ही त्यांना ज्या रीतीने ते आम्हाला अप्रोच होतात आणि जितक्या पटकन ते बोलतात आमच्याशी, त्याच्यावरूनही कळतं की आम्ही त्यांच्या घरातले मेंबर्स झालो आहोत. रोज आम्हाला ते बघतात, त्यांना वेगळं असं काही वाटत नाही. आणि तीच आय थिंक सर्वात मोठी गोष्ट आहे आमच्या सिरियलची, किंवा तोच एक खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे की लोकांना आम्ही आवडतो सगळेच आणि सगळ्यांना आपल्या घरचं त्यांनी करून घेतलं. किंवा जे असं कोणी भेटतं तुला सांगणारं, खास करून कोणी काकू, जरा नवरा म्हणून आधी तिला सांभाळ रे बाबा, तिची फार धावपळ होते? नाही, मी बोलीन, मला उलट असे काकू भेटतात ज्या मला सांगतात, अरे नवऱ्याला सांभाळ, बिचारा तो कसं हँडल करतोय, तुला त्याचं काहीच वाटत नाही का, असं कसं 3 मुलींमध्ये तू त्याला सोडतेस किंवा जाऊ देतेस, असं मला नेहमीच सांगतात. बघ इथला कॉन्फिडन्स बघ. एक मजेशीर किस्सा सांगतो. आता नुकताच घडलेला. एका घरगुती कार्यक्रमाला गेलो होतो मी माझ्या मित्राच्या, आणि तिथे एक काकू मला मी गेल्यापासनं जवळजवळ सतत अशा रागाने बघत होत्या. सुरुवातीला त्या खूप हसून बघत होत्या, नंतर त्यांचे एक्सपिरियन्स चेंज झाले आणि ते खूप वेळ माझ्याकडे रागाने बघत होत्या. मला कळतच नव्हतं. जेव्हा जेव्हा मी त्यांना पास व्हायचो तेव्हा त्या रागाने बघत होत्या. जवळजवळ तो कार्यक्रम लग्न होतं माझ्या मित्राचं. 2-3 तासानंतर आम्ही मस्ती करत होतो, आमची मित्रांमधली मस्ती चालू होती. ते 2-2.5 तासानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर त्या काकू माझ्या जवळ आल्या आणि मला म्हटल्या, तू ओळखत कसं नाहीस मला? म्हटलं अहो पण मी ओळखत नाही तुम्हाला. म्हटलं रोज तर आम्ही बघतो तुला. म्हटलं अहो पण दॅट वॉज द स्वीटनेस ऑफ वर. आणि मग त्यांनाच त्यांचं लक्षात आलं. त्या म्हटलं की अरे सॉरी, आम्हाला रोज तुम्हाला बघून इतके तुम्ही घरातले झाल्यासारखे वाटतं की
मी तुला मगासपासून बघते, हसते, ओळख दाखवते आणि तू मला ओळखत नाहीस, याचा मला त्रास होत होता. सो आय वॉज व्हेरी टच्ड. मी त्यांना एक मिठी मारली, म्हटलं काकू हे किती गोड आहे की तुम्हाला आम्ही तुमच्या घरातले वाटतं आणि मी बाहेर भेटल्यानंतर ओळख दाखवत नाही असं वाटतंय. पण त्या इन्सिडेंट्स नंतर मी जो दिसेल त्याला मी स्वतःहूनच ओळख दाखवतो हसून, की बाबा ओळखीचा हसो नसो निदान हाच माझ्याकडे बघून. जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना काय सांगाल? नातं घट्ट ठेवावं हे तुम्ही आम्हाला शिकवता, नेहमी सांगता, त्याची जाणीव आम्हाला तुमच्या नात्यात नव्हते. या वर्षात काय करायला हवं आमच्या दर्शकांनी, तुम्ही काय देणार आहात? मी एवढंच सांगेन, आपल्या आयुष्यात बरेचसे असे मित्र असतात, मैत्रिणी असतात, सुहाससारखे मित्र असतात आपल्या आयुष्यात. काही मैत्रिणी असतात नैना, रजनीसारख्या, ज्या आपल्या आयुष्यातला एक खूप जवळचा भाग असतात. अण्णांसारखे वडील असतात, सदाकाकांसारखे काका असतात, शोभासारखी वहिनी असते, ह्या सगळ्या केतकर काकांसारखे कोणीतरी स्ट्रेंजर असतात जे आपल्याला आपलेसे वाटतात. तुमच्या वर्क एन्व्हायरमेंटमधले काही कलिग्स असतात जे तुमच्यासाठी जीव ओतून काम करतात. म्हणजे अरविंद काका असतील आमचे किंवा नंदिनी मॅडम असतील, हे सगळे प्रतीक आहेत तुमच्यापैकी. मला वाटतं ह्या आपल्या नवीन वर्षात 2015 मध्ये जे काही आपले जुने विसरलेले लोक आहेत किंवा ज्यांच्याशी आपली नाळ तुटली आहे किंवा कॉन्टॅक्ट तुटलेला आहे, त्यांच्याशी परत रिकनेक्ट होता येतं आहे का, याचा काहीतरी रियुनियन करता येते का या सगळ्या लोकांबरोबर, याचा प्रयत्न करा असं मला वाटतं. कारण मी स्वतः माझ्या हा कार्यदुरावा सुरू झाल्यापासून माझ्या आयुष्यातल्या जुन्या मित्रांना पुन्हा एकदा नव्याने भेटलो. सो आणि त्याच्यात खूप मजा आहे. सो पुन्हा एकदा नव्याने जुन्या लोकांना भेटणं इज अ व्हेरी ब्युटिफुल थिंग टू हॅपन टू एनीवन. आणि ते म्हणतात ना, दुरावा आहे तर प्रेम नक्कीच असतं, फक्त ते आपल्याला व्यक्त करावं लागतं कुठेतरी. इतकाही दुरावा उरलेला नाही आहे. पण या वर्षात आदितीने काय ठरवलं? रेझोल्युशन्स तसे मी कधीच करत नाही फार, पण काही नाही, ते जसं सुयश म्हणाला तसंच की जुन्या लोकांशी कनेक्ट होता येतं आहे का, किंवा मी बऱ्याच माझ्या जुन्या फ्रेंड्सला शोधलं FBवर म्हणा किंवा अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर म्हणा. आणि मला असं वाटतं की माणसाने कायम पारदर्शक असावं आपल्या कुठल्याही नात्यात, आणि कधीच कुठल्याही नात्यात दुरावा निर्माण होऊ देता कामा नये असं मला वाटतं. आम्ही देखील तुमच्याबरोबर कायम राहणार आहोत. थोडीशी धाकधूक राहील की नक्की काय घडतं, त्यामुळे प्लीज सांभाळा आम्हाला, जरा धक्के सौम्य पद्धतीची द्या आणि जर काही घडलं असतं ते सावरून पण घ्या, कारण आम्हाला ती देखील पुढली चिंता असते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल अगदी, आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. यानंतर इथे आपण शो टाईममध्ये एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आज कार्यदुरावामध्ये हा दुरावा संपत आलेला या वर्षातला असं म्हणत असताना त्या मालिकेतल्या कार्यालयातले सगळे सहकारी आपल्याला भेटलेले आहेत. विशाखाताईला तर आपण ओळखतोच IBN लोकमतच्या माध्यमातून. विशाखाताई कशी आपल्याला भेटायला आली होती ही आपण पाहिलं, आणि सुनील काका तर नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून भेटतात. ताई, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, नवीन वर्षाच्या तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. या वर्षात आम्ही पाहिलं की दुरावा मिटलेला, पण अजूनही थोडी तणतण या ठिकाणी होताना दिसते. कार्यालयात काय घडतं, ऑफिसमध्ये काय घडतं? कारण साहेबांचाही मोठा धाक आहे म्हणून म्हटलं. आमच्या साहेबांचा धाक आहे. आधी नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, हॅपी न्यू इयर. साहेबांचा तर खूप धाक आहे आमच्या ऑफिसमध्ये, आणि दुरावा आहे तो त्यांच्यातला जो काय आहे तो आमच्यापर्यंत काही पोचलेलाच नाही. दुरावामध्ये खूप मजा असते, म्हणून तर ते सिरियलचं नाव पण कारे दुरावा असं आहे की उत्कंठ असते ना की हा दुरावा कधीतरी संपेल, आता संपेल, नंतर संपेल ना, एकदा संपलं की त्याच्यातला इंटरेस्ट गेला ना, मग असं आहे. त्यामुळे ही फिल्म फॉर्मची सिरियल जी आहे कारे दुरावा, ती खूप लोक इतक्या आवडीने बघतात. बाकीची सगळी कामं टाकून ही आमची फिल्म फॉर्मची कारे दुरावा ही सिरियल बघतात, आणि इतके चांगले चांगले रिपोर्ट्स येतात त्यांना. तर त्याच्यामध्ये असे असतं की हो, माझी लग्नाला गेलो तर मी बायकोला घेऊन गेलो ना, तरी लोक म्हणतात हो नंदिनीला नाही आणलं का, म्हटलं की हिला, ही बाजूला आहे ती बघा, तिला आणलंय मी. तर ती म्हणते की नंदिनीला, तर तुम्ही मग ती तोंड फिरवते असे दुसरीकडे, मग आम्ही काहीतरी मस्करी करतो घरी, छान. पण माझ्या बायकोचं पण असं आहे की हिच्यासाठी ती काय काय गोडाधोडाचं हे मात्र पाठवते. आहे, यांची मिसेस माझ्यासाठी गोडाधोडाचं पाठवते, म्हणजे इतकी तिला सवय झाली की एकटा नको हो, तिला पण ते विचारेला. हा ऍक्च्युली तर तसा मनातला दुरावा नाही आहे, ऍक्च्युली सिरियल मधला दुरावा आहे.
पण आम्ही एक चांगले मैत्रीण असल्यामुळे आमच्या एक मिनिट परत काय म्हणाल आम्ही चांगले मी मित्र यांना असल्यामुळे काका म्हणते हा वयाचा मुद्दा इथे येत नाही. तू काका म्हण बरं म्हण हे काही. वय म्हटलं की ते बीप असं टाकतात मध्ये बीप हा किती वय झाले तुमचं? अरे या वयात असं नाही ऐकून जात नाही तर तो असा दुरावा आहे. त्यामुळे हिची आणि माझी चांगली मैत्री असल्यामुळे एक छान प्रकार समजा ट्युनिंग आहे. आपण त्याला म्हणतो केमिस्ट्री वगैरे हा शब्द वापरले जाते. चांगली केमिस्ट्री आहे आमच्या दोघांमध्ये. त्यामुळे हा दुरावा मी अजून एन्जॉय करतो, जो काय म्हणता येईल तो एन्जॉय करतो ते आहे. पण माझा ना वेगळं प्लॅनिंग आहे. काय ठरलं असं कसं म्हणजे असं कसं काय काय प्लॅनिंग ठरलं? मी आणि मुलांनी वेगळं प्लॅनिंग केलंय. ओह काय ठरवलं मुलांनी? मला सांगितलं की नवीन वर्षात आपण एकत्र एंट्री घ्यायची. आपण काय या नवीन वर्षात आम्हाला सगळ्यांना तुम्ही दोघेही सांगाल आणि तुम्ही काय ठरवलंय? संकल्प तर खूप केलेत. आत्ताच सांगितलं तर मग माझं मलाच हे होईल की अरे बापरे. पण ठरवलंय म्हणजे काही गोष्टी ठरवल्यात की थोडीशी आपली इमेज तोडून काहीतरी वेगळं काम आपल्याला करायला मिळतंय, तर त्या संधीचं खरंच सोनं करायचं, जेणेकरून यांच्या यांच्या पावलावर पाऊल ठेवता येईल की खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स करण्याची खूप इच्छा आहे. तर खरंच बघूया, लेट्स होप सो की या वर्षात तसं काहीतरी छान करायला मिळेल आणखीन. कदम से कदम मिलाय जा. माझा संकल्प विचारतो तू? दरवर्षी माझे संकल्प असतातच, ते पूर्ण होत आलेले आहेत आतापर्यंत. की मला आता अजून वेगळी भूमिका मिळू दे, याच्यापेक्षा अजून एक वेगळी भूमिका मिळू दे. तसंच आता पुढच्या वर्षी मला अजून याच्यापासून काहीतरी वेगळी भूमिका मिळू देत. आणि आता मला अशी भूमिका करायची आहे की आता मी झालं आता सगळं करून, म्हणजे आता बेडूक, जिराफ, वाघ, सिंह करायची बाकी आहेत माझी. पण आता मला असं करायचं की आता ह्याच्या पलीकडे भूमिका असूच शकत नाही, किंवा ह्या भूमिकेसाठी हाच एकमेव माणूस आहे की याच्या पलीकडे अजून खूप वेगळी भूमिका अशी काहीतरी मला अजून सांगता येत नाही की कशा प्रकारची भूमिका, पण खूप छान आणि खूप कठीण आणि जी अभ्यास करून करता येईल अशी भूमिका मला करायची आहे, की जी आता माहिती नाही मिळेल नाही मिळेल, पण नक्की मिळेल असं वाटतंय मला. आणि मला ती तशी भूमिका करायची की ऑस्करसाठी सुद्धा कोणी विचार करेल मला. कॉंग्रॅच्युलेशन. असं मला खूप दिवसापासून वाटतं की भारतात ऑस्कर यावंच, अशी भूमिका मला मिळावी असं मला वाटतं. आता असा आमीन, माझा आमीन, संकल्प. आमीन. आम्ही